हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं सकाळचं सगळं आवरलं होतं, डेली रुटीन जे काय असतं ते. त्याच्यानंतर पोरांना ब्रेकफास्ट वगैरे बनवायचा होता. सो म्हटलं की आज ब्रेड गरम करून देईल आणि नंतर मेथीची भाजी करायचीच होती आणि भाकरी करायची होती. तर रेहांश म्हणतो की मी चहा ठेवणार आहे, म्हणून मग तो घ्यायला बसला. चहा ठेवायला गेला. हा ॲज युज्युअल काम कमी करतो आणि काम वाढवतो जास्त. चहा पावडर सांडून ठेवली. त्याच्यानंतर मी ब्रेड गरम करायला घेतले आणि ब्रेड गरम करता करता रेयांश बोलतो की सॉरी मम्मी, माझ्याकडनं चहा पावडर सांडवली. पोरं म्हणजे ना लई अगदी निरागस असतात. चुकी केली की लगेच माफी मागतात किंवा सॉरी बोलतात. मोठी माणसं नाही करती तशी. मग तो असं आहे ना की फुल टाईम तिथेच बसून राहणार, म्हणजे जेवण होईपर्यंत किंवा स्वयंपाक करेपर्यंत. चहा ठेवला तरी पण मग सगळं झालं होतं माझं. चहा वगैरे चहा घेतला, पोरांना खायला पण दिलं. त्याला थोडंसं दूध आणि थोडंसं चहा हलकंसं टाकून देत असते मी. त्यांचं खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर मी पहिला किचन क्लीन करून घेतला. कारण ब्रेडचं वगैरे पडलं होतं, चहा पावडर पडली होती. सो आणि आत्ता सकाळची चहाची भांडी पण होते, काही काही थोडे रात्रीचे राहिले होते. तर म्हटलं तर ते भांडे वगैरे घासून घ्यावं आणि मेथीची भाजी करायची होती. सो ती पाण्यात टाकली आणि भांडी घासून घेतले तोपर्यंत. त्यात काय ना की आज रेयांच्या स्कूलमध्ये ना स्पोर्ट डे आहे, त्याच्यामुळे तिकडे पण जायचं आहे. सो हे भांडे वगैरे जेव्हाची तेव्हा पटापट घासून घेतली की बरं पडतं, नाही तर मग नंतर फुल बेसिन भरून जातं. ही बघा, ही फक्त सकाळ दुपार संध्याकाळ चहाची भांडी, नाश्त्याची भांडी, परत दुपारच्या जेवणाची भांडी, परत संध्याकाळच्या जेवणाची भांडी. आयुष्य फक्त भांडी घासणे चाललं आहे. आणि मग मेथीच्या भाजीची वाटण वाटत होते. लिटरली कांड झाला माझ्याबरोबर पार. म्हणजे काय झालं, शेंगदाणे वगैरे टाकले आणि पाणी टाकलं, पण झाकण तेवढं व्यवस्थित लागलं नाही. आणि जसं मिक्सर चालू केला, काय सांगू तुम्हाला, पार तुम्ही बघाच आता काय झालं ते. हे बघा, जसा मिक्सर चालू केला ना, तसं तर हलकंसं झाकण नीट लागलं नव्हतं, सगळीकडे असं पूर्ण पसरलं.
काय आहे ना, आणि आत्ताच किचन क्लीन केलं होतं मी. जस्ट माझा नाश्ता झाला तेव्हा मी सगळा किचन क्लीन केला होता. परत काम वाढलं. काम कमी नाही होत पण काम वाढतं. आणि मग मेथीची भाजी टाकायचीच होती. सो रेयांशला पण मी खायला देते, त्याच्यामुळं मग मी नेहमीप्रमाणे जेव्हा मला भाजी करायची असते तेव्हा मी मिरची सगळी चांगली परतून घेते आणि ती मिरची काढून घेते आणि मग हलकी जी थोडी राहते तेवढ्या याच्यामध्ये भाजीला त्याच्यासाठी मिरची तेवढी बस होऊन जाते. लहान मुलं तसं पण जास्त मिरची खात नाहीत, त्यांचं पोट पण खराब होऊ शकतं त्याच्यामुळे. मी ना मध्यंतरी ना ही जी भाजी बनवली होती याची मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्याची मी रीलमध्ये कन्वर्ट केला होता. त्या रीलला लिटरली तुम्हाला सांगते माझ्या इन्स्टाच्या आय डीवरती जवळपास 3 लाखाच्या वरती व्ह्यू आलेले आहेत त्या ह्या भाजीच्या रीलसाठी. आणि मग भाजी टाकलीच होती, भाकरी पण बनवायच्या होत्या. आता सकाळी नाश्ता बनवला होता त्याच्यामुळे मग मेथीच्या भाजीबरोबर चपाती वगैरे नाही करत, सो भाकरी केल्या. भाकरी करून झाल्यावरती मेथीची भाजी झाल्यावरती परत किचन क्लीन करा. ही ना पातळ भाजी भाकरीबरोबर म्हणजे चुरून खायला खूप छान लागते. माझ्याकडे तर नेहमी म्हणजे मेथीची भाजी पातळ शेंगदाणे घालून डाळ घालून खूप कमी होते. आणि हा मी देवासाठी नैवेद्य बनवला होता की आपण रोज जे काही बनवते मी ते सगळं मी सकाळच्या जेवणामध्ये जे काही असेल ते माझं मी एक छोटी चपाती म्हणा किंवा छोटी भाकरी म्हणा देवासाठी ठेवते. देवाचा एक ताट म्हणून बनवून ठेवत असते. त्याच्यानंतर मग परत सगळा किचन क्लीन केला. किचन क्लीन केल्याशिवाय तर काही जमत नाही आणि घाण झालेलं ते पण सहन होत नाही. सो बघा तुम्ही पूर्ण सगळा एवढा सगळा घाण झालेला किचन पूर्ण क्लीन करून घेतला. आणि परत एवढी भांडी निघाली. तो मिक्सर पण घासून घ्यावा लागला, दळण करायचं आहे त्याच्यामुळे डबा पण घासून ठेवला आहे. त्यानंतर यांचं आवरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे त्याच्या स्कूलमध्ये जाताना पण सिरियसली म्हणजे जवळपास आहे ना, शाळेच्या जवळ गेल्याच्या नंतर अगदी गेटवर गेल्याच्या नंतर आठवलं की टीचर लोकांनी स्मार्ट कार्ड दिलं होतं पॅरेंट्सकरता आणि त्याचं ID कार्ड जे मी घरीच विसरले. सो मला इथे शाळेत जाऊन आणि तो तनुजी त्याची चालली होती मस्ती, तर तो एकदम असा रागाने बघत होता. आणि मग काय शाळेजवळ गेल्याच्या नंतर परत घरी आलो आणि मग परत ID कार्ड आणि स्मार्ट कार्ड घेऊन गेले. आणि मग त्याच्यानंतर यांचं हे बघा पूर्ण स्पोर्ट्स होता. खूप लहान मुलं आहेत पण खूप छान करत आहेत.
आणि हा माझा इन्स्टाचा आय डी आहे @अर्चना. जर तुम्ही अजून चेक केलं नसेल तर माझा इन्स्टाच्या आय डीवरती जाऊन चेक करा. जे लिटरली माझ्या त्या मेथीच्या भाजीला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यू आलेले आहेत. मला खूप आनंद झाला होता जेव्हा व्ह्यूज एवढे आले तेव्हा. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते, नाहीतर खूप मोठा होऊन जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.